नमस्कार सगळ्यांनो, कशा आहात तुम्ही? वातावरण एकदम छान झाले, थंड, बरं वाटतं. तर मी आज आशाची शिजोरीतून बोलते तुम्हाला. आज आपण फणसाच्या बिया, आता फणस आलेत ना, आता मोठं पौर्णिमे निमित्ताने सीझनच आहे ते फणसाचा. तर फणसाच्या ह्या बिया असतात की नाही, त्याची आपण भाजी करणार आहोत. ह्या आठाळ्या म्हणतात त्याला, किंवा फणसाच्या बिया. त्यासाठी बघा, ह्या फणसाच्या बिया आहेत. ह्या मी धुवून थोड्याशा ड्राय करून घेतल्यात आणि त्या कापायच्या कशा त्या दाखवते. त्यासाठी बाकीचं साहित्य बघा काय आहे. थोडासा जास्तीचा कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा खोबऱ्याचं थोडंसं आपण वाटून ठेवतो की नाही 1-2 दिवसाचं, ते वाटण. एवढंच साहित्य लागतं. पाहिजे तर वरतून तुम्ही कोथिंबीर तर आहेच आपली, आणि ओलं खोबरं वगैरे असं असेल तर तुम्ही ते टाका वरून. ठीक आहे. चला आता बिया कशा हे बघा, आपल्या आता ह्या बिया आहेत अशा. तर ह्या मी धुवून थोड्याशा ड्राय करून घेतल्या. तर त्याचं साल कसं काढायचं ते दाखवते तुम्हाला. बघा, ह्या ना अशा मधोमध कापायच्या. तर मधोमध एकाचे 2 तुकडे करायचे, कारण ती सालं ना फार कठीण असतात, निघायला जमत नाही, ते नखात शिरतात. असे तुकडे करून घेतले ना, ते सालं निघतात. आता आपण काय करायचं, गरम पाण्यात ह्या थोड्याशा बॉइल्ड करून घेऊया. मीठ टाकायचं, पिठूळ असतं ना आतमध्ये, जरा मिठाने आणि थोडीशी आमचूर पावडर टाकते, म्हणजे आंबटपणा येईल थोडासा. त्या अशा स्वच्छ करून घ्यायच्या बिया. बघा, झाल्या आता आपल्या. खूप छान रेसिपी आहे, कॅल्शियम प्रोटीन युक्त. कॅल्शियमचा तर खूपच स्रोत असतो ह्याच्यामध्ये, पिष्टमय पदार्थ. हे बघा, ही साली निघाल्या ह्या अशा. हे साली टाकून द्यायच्या. आता पाण्यामध्ये आपण हे टाकूया आणि 1-2 मिनटं, जास्त नाही उकळायचं. मीठ आणि थोडंसं आंबटपणा त्याला लागण्यासाठी एवढ्यापर्यंतच ते उकळवायचं. आणि नंतर मग हे मसाले टाकून फोडणी द्यायची. झाली भाजी. एकदम सोपी रेसिपी आहे. आणि आता काही लोक काय करतात, की भाजून पण खातात. भाजून पण छान लागतात बिया, सुंदर लागतात. पण त्यापेक्षा तिचा यूज असा की भाजी केलेली चालेल. भाजीचा एक प्रकार होऊन जातो ना सगळ्यांना. थोडंसं मीठ टाका आणि भाजी करताना ऑल टुगेदर थोडं कमी टाका. मग आता आमचूर पावडर टाका. थोडीशी बघा आमचूर पावडर, थोडासा आंबटपणा येण्यासाठी. सगळ्यांनो आपल्या आता बियाणं थोडेशा आपण बॉइल्ड व्हायला टाकलेले आहेत, म्हणजे त्या चांगल्या नरम शिजतात. आता एका कढईमध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये आपण फोडणी देऊया. तेल गरम झालंय, मोहरी टाकूया. जिरे टाकूया. या बियाणं थोडं पचायला हार्ड असतात, म्हणून हिंग टाकणं गरजेचं आहे. हिंग टाकणार, कांदा, थोडासा उभा कापून पण टाकलाय मी, आणि बारीक कापलेलं पण.
कढीपत्ता टाकला. त्याच्यामध्येच आपण टोमॅटो पण टाकूया, म्हणजे तो मऊ पडेल, नरम पडेल. थोडीशी फोडणीत कोथिंबीर, टोमॅटो. बघा किती पटकन होते ही भाजी. हॅलो, कांदा आता नरम पडलाय, त्यामध्ये आपण धना पावडर टाकूया, हळद, नंतर हा आपला कांदा खोबऱ्याचा मसाला, तो पण आपण भाजून द्यायचा. थोडीशी मिरची, आलं, मिरची आणि लसणाची भरड पण टाकूया. आणि आपला जरा असा कांदा लसूण मसाला. रस्सेदार करायची असली, रस्सेदार तसे पण करू शकता. त्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं टाका. ओलं खोबरं टाकलं ना छान लागते. आणि नक्की करून बघा सगळ्यांनो. मार्केटमध्ये मिळतात हे असे बिया, फणसाच्या बिया गाडीवर वगैरे. आणा आणि करा खूप छान. कारण त्या कसं असतं, गोड असतो ना फणस, बियांमध्ये पण थोडासा गोडवा असतो. ती छानशी भाजी लागते, पिठूळ गोडूस अशी लागते. कॅल्शियम युक्त आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा मला हा सगळ्यांना. मी परत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. सर्व करून दाखव सगळ्यांना. हे बघा, तर आता आपली अशी आटलांची भाजी झालेली. त्याच्यावरती तुम्ही असं खोबरं टाका तरी पण छान वाटेल. कोथिंबीर टाका, खूप चांगली वाटते. अशा आटलांचे ना घट्टे घट्टे दिसतात बघा, खूप छान, खूप सुंदर.
आणि एवढी कॅल्शियम युक्त आहे ना ही भाजी. करूनच बघा मैत्रिणींनो, नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण अशाच करत तरी पण सांगा मला, नाही का? मी पण करेल तुमच्याप्रमाणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. बाय.